आपण सर्वांनी संप्रेरकाबद्दल ऐकलं आहे, पण ते नक्की काय आहेत आणि ते कसे कार्य करतात? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, संप्रेरक हे संदेशवाहक रेणू आहेत, जे आपल्या शरीरात नियंत्रण आणि समन्वय घडवून आणतात. आता हे ऐकल्यावर आपल्या मनाला प्रश्न पडतो, की आपल्या शरीरातील नियंत्रणासाठी मज्जासंस्था म्हणजेच नर्व्हस सिस्टीम तर आहेच की. मग या संप्रेरक प्रणालीची गरज काय? तर लक्षात घ्या, आपल्या शरीरात नियंत्रण आणि समन्वयासाठी दोन वेगवेगळ्या प्रणाली असणं हे एक धोरणात्मक वैशिष्ट्य आहे. मज्जासंस्थेबद्दल आपल्याला माहिती आहेच, परंतु संप्रेरक प्रणाली एक अशी महत्वाची उणीव भरून काढते जी मज्जासंस्था पूर्ण करू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की मज्जासंस्थेव्यतिरिक्त दुसऱ्या प्रणालीची गरज का आहे? याचे मुख्य कारण मज्जासंस्थेच्या रचनेमध्ये दडलेलं आहे. मज्जासंस्थेची पोहोच ही मर्यादित असते. ती आपल्या शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. या उलट संप्रेरक प्रणालीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ती आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचू शकते. पण संदेश पोहोचवणे आणि त्या संदेशावर पेशींनी कार्य करणे यात फरक आहे ना. संप्रेरके नक्की कसे कार्य करतात हे समजून घेण्यासाठी आपण एका व्यावहारिक उदाहरणाचा विचार करूयात. तर धोक्याच्या परिस्थितीत आपली मज्जासंस्था आणि आपली संप्रेरक प्रणाली कशा प्रकारे एकत्रित काम करतात हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. तर आपण जे उदाहरण पाहणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत लढा किंवा पळा, फाईट और फ्लाईट. म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रतिसाद कसा द्यायचा आणि तिथे या दोन्ही प्रणालींचा समन्वय कसा असतो हे आपल्याला दिसून येईल. समजा आपण रस्त्यावरून चालत आहोत आणि अचानक आपल्या अंगावरती एक पाल उडी घेते. आपले डोळे हे पाहतात आणि मेंदूला त्वरित संदेश पाठवतात. मेंदू मज्जासंस्थेद्वारे एक प्रतिक्षिप्त क्रिया सुरू करतो, ज्यामुळे आपण पटकन खाली वाकून पालीला चुकवतो. आपल्या मज्जासंस्थेने आपला धोका टाळण्यास आपल्याला मदत केली. पण धोका अजून टळलेला नाही. ती पाल अजून तिथेच आहे. आता आपल्या शरीराला या धोक्याचा सामना करण्यासाठी तयार राहण्याची गरज आहे. हे काम एकटी मज्जासंस्था करू शकत नाही, कारण शरीराला तयार करण्यासाठी अनेक पेशींना संदेश द्यावा लागतो आणि मज्जासंस्था सर्व पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि इथेच संप्रेरकाची भूमिका सुरू होते. या विशिष्ट परिस्थितीत आपल्या मूत्रपिंडाच्या वर असलेल्या त्रिकोणी आकाराच्या अवयवांना मज्जासंस्थेकडून संदेश मिळतो. त्या त्रिकोणी आकाराच्या अवयवांना म्हणतात अधिवृक्क ग्रंथी. परिणामी ते एक विशिष्ट प्रकारचे संप्रेरक तयार करण्यास सुरुवात करतात, ज्याला ॲड्रेनॅलिन असं म्हणतात. विविध प्रकारच्या संप्रेरकांची नावे आणि त्यांची कार्य आपण नंतर तपशीलवार पाहू. ठीक आहे. तर या ज्या अधिवृक्क ग्रंथी आहेत ना, त्या काय करतात? ॲड्रेनॅलिन संप्रेरक थेट रक्तात सोडतात. मग आपले हृदय हे संप्रेरक युक्त रक्त संपूर्ण शरीरामध्ये फिरवते. इथं तुम्ही पाहू शकता. मग अशा प्रकारे हा जो काही रासायनिक संदेश आहे तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचला जातो. आता प्रश्न असा आहे की या पेशींना हा संदेश मिळाल्यावरती त्या काय करतात? आता बघा, जरी संप्रेरक रक्ताद्वारे सर्व पेशींपर्यंत पोहोचत असले तरी सर्व पेशी त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. याचं कारण म्हणजे पेशींची निवडक क्षमता. ही ना ताळाचावी म्हणजेच लॉक अँड की अशी एक प्रणाली आहे. ती कशी कार्य करते बघा. आता एखाद्या पेशीला संप्रेरकांच्या संदेशाला प्रतिसाद देण्यासाठी तिच्याजवळ एक विशेष घटक असणे आवश्यक आहे आणि तिला म्हणतात ग्राही पेशी, रिसेप्टर. आपण ग्राही पेशींना संदेशाचे कुलूप उघडण्याची चावी असं समजू शकतो. ज्या पेशींजवळ ही संप्रेरकांसाठी लागणारी ग्राही पेशी आहे त्याच पेशी तो संदेश स्वीकारून प्रतिसाद देऊ शकतात. आता या आपल्या उदाहरणामध्ये ॲड्रेनॅलिनसाठी ग्राही पेशी कसा प्रतिसाद देतात बघा. आता हृदयाच्या पेशीत तिथं काय होतं? हृदयाचे ठोके जलद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. फुफ्फुसांच्या पेशी आहेत तिथे फुफ्फुसे अधिक ऑक्सिजन घेण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे पेशींना जास्त ऊर्जा मिळते. रक्ताचे जे पुनर्निर्देशन आहे म्हणजेच आपली जी पचन संस्था आणि त्वचेकडील रक्तप्रवाह कमी करून तो हातापायांच्या स्नायूंकडे वळवला जातो,
कारण धोक्याचा सामना करण्यासाठी किंवा तेथून पळून जाण्यासाठी याच स्नायूंचा सर्वाधिक वापर होणार असतो, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे आपल्यामध्ये वेदना जाणवण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे आपण अधिक वेदना सहन करू शकतो. या सर्व एकत्रित परिणामांमुळे आपले शरीर त्या धोक्याशी लढण्यासाठी किंवा तेथून वेगाने पळून जाण्यासाठी पूर्णपणे तयार होते आणि यालाच लढा किंवा पळा, फाईट ऑर फ्लाईट असा प्रतिसाद म्हणतात. ही गुंतागुंतीची प्रक्रिया अधिक सोपी करून समजण्यासाठी आपण एका उपमेचा विचार करू. एखादी वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी उपमा अत्यंत उपयुक्त ठरतात. संप्रेरक प्रणाली कशी कार्य करते हे समजण्यासाठी आपण टीव्ही ब्रॉडकास्टिंग स्टेशनचे उदाहरण घेऊ. संप्रेरके स्त्रवणारी ग्रंथी एका टीव्ही ब्रॉडकास्टिंग स्टेशन सारखी, उदाहरणार्थ टाटा स्काय सारखी असते, जी आपले सिग्नल सर्वत्र पाठवते, परंतु ज्या टीव्हीवर योग्य डिश म्हणजेच रिसेप्टर बसवलेली असते, फक्त तोच टीव्ही तो सिग्नल स्वीकारू शकतो. त्याचप्रमाणे शरीराच्या एका भागात असलेली ग्रंथी संप्रेरक रक्तामध्ये सोडून संपूर्ण शरीरातील पेशींना सिग्नल पाठवते, परंतु ज्या पेशींवरती योग्य ग्राही ग्रंथी असतात त्याच पेशी प्रतिसाद देतात. या प्रणालीमुळे शरीराच्या एका कोपऱ्यात असलेली ग्रंथी दूरच्या भागातील पेशींवरती नियंत्रण ठेवू शकते. लढा किंवा पळा हे संप्रेरकांच्या कार्याचे फक्त एक उदाहरण आहे. संप्रेरक आपल्या शरीरात अनेक दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आपल्या विकासात आणि शारीरिक समतोल राखण्यात संप्रेरकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. संप्रेरकांद्वारे नियंत्रित होणारी काही प्रमुख कार्य तुम्हाला सांगू का? पहिलं म्हणजे वाढ. आपली उंची वाढण्यास संप्रेरके जबाबदार असतात. दुसरं म्हणजे लैंगिक परिपक्वता. लैंगिक विकासाचे नियंत्रण संप्रेरके करतात. तिसरं रक्तातील साखरेची पातळी. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य हे संप्रेरके करत असतात. या कार्यांबद्दल आपण भविष्यात अधिक तपशीलवार चर्चा करू. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण संप्रेरक प्रणाली आणि मज्जासंस्था याच्यातील प्रमुख फरक पाहूयात. तर यांच्यातील फरक पहा. आपल्या शरीरात नियंत्रण आणि समन्वय साधण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या या दोन्ही प्रणालीमध्ये काही मूलभूत फरक आहेत. ते फरक काय आहेत पहा. पहिलं म्हणजे पोहोच. मज्जासंस्था ज्या आहेत यांची पोहोच ही खूप मर्यादित असते, कारण ती संदेशवहनासाठी मज्जातंतूंच्या भौतिक नेटवर्कचा वापर करते आणि हे नेटवर्क शरीरातील प्रत्येक पेशीशी जोडलेले नसते. पण याच्या उलट ही जी संप्रेरक प्रणाली आहे याची पोहोच मात्र सार्वत्रिक असते, कारण संप्रेरके रक्ताचा वापर करतात. रक्ताचा म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथींचा, आणि आपल्या शरीरात रक्त प्रत्येक पेशीपर्यंत नैसर्गिकरित्या पोहोचते. दुसरं, संदेशवहनाचं माध्यम काय? मज्जासंस्थांमध्ये संदेशवहनासाठी मज्जातंतूंचा वापर केला जातो. याच्या उलट संप्रेरक प्रणालीमध्ये संदेशवहनासाठी रक्ताचा म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथीचा वापर केला जातो. तिसरं म्हणजे गती. संदेशवहनासाठी मज्जासंस्थांमध्ये एक समर्पित नेटवर्क असल्याने ती प्रणाली अत्यंत वेगाने कार्य करते. जणू काही संदेशवहनासाठी हा एक खास एक्सप्रेस हायवेच आहे. मात्र संप्रेरक प्रणाली ही तुलनेने हळू कार्य करते, कारण तिला संदेशवहनासाठी कोणताही समर्पित नेटवर्क नसतो. संप्रेरकांना रक्ताभिसरण प्रणालीतून संपूर्ण शरीरात प्रवास करावा लागतो, ज्यामध्ये त्यांचा अधिक वेळ वाया जातो. शेवटचं म्हणजे संदेशाचा प्रकार. मज्जासंस्था संदेशवहनासाठी विद्युत आवेगाचा वापर करते, इलेक्ट्रिकल सिग्नल्स. तर संप्रेरक प्रणाली संदेशवहनासाठी रासायनिक आवेगांचा म्हणजेच केमिकल सिग्नल्सचा म्हणजेच रेणूंचा वापर करते. थोडक्यात या दोन भिन्न प्रणाली आपल्या शरीरात नियंत्रण आणि समन्वय राखण्यासाठी एकमेकांना पूरक म्हणून कार्य करतात. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.